राज्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी आणि या बातमीनं आपण सुरुवात करतोय। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। आपल्या सहाय्यकाच्या मार्फत त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केलाय। मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा स्वीकारलेला आहे आणि पुढच्या कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे सुद्धा पाठवण्यात आलाय। त्यामुळे धनंजय मुंडे हे मंत्रिपदावरून पायउतार झालेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती धनंजय मुंडे यांनी पहिलं ट्विट सुद्धा केलेलं आहे। सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि वैद्यकीय कारणासाठी राजीनामा दिल्याची प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे। तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर ट्विट करून त्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे। त्यांचं हे पहिलं ट्विट आपण बघतोय। बीड जिल्ह्यामधील मस्साजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमधल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसांपासूनची ठाम मागणी आहे असं त्यांनी म्हटलंय। काल समोर आलेले फोटो बघून मन अत्यंत व्यथित झालं। या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल झालेलं आहे। तसंच न्यायालयीन चौकशी सुद्धा प्रस्तावित आहे। माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नाहीये आणि त्यामुळे पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळामधून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे दिलेला आहे असं ट्विट त्यांनी केलंय। आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची नेमकी कारणं तरी काय आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांच्याकडून। यामिनी, आपण बघतोय की धनंजय मुंडे यांनी जरी आज राजीनामा दिला असला तरी तो एक सिग्निफिकंट आहे। म्हणजे यासाठी सिग्निफिकंट आहे कारण स्वतः मंत्री जाऊन ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्याकडे राजीनामा देतात ती बाब यापूर्वी आपण पाहिली होती। मात्र PA कर्वे हा राजीनामा दिला होता। खरं तर राजीनामा जरी आज दिला असला, ही प्रक्रिया जरी आज घडत असली तरी याची मागणी सातत्याने मागच्या 2 ते 2.5 महिन्यापासून होते। कारण 9 तारखेला घटना झाली आणि ज्यावेळी अगदी 3 दिवसानंतरच वाल्मिक कराडचं नाव पुढे येत होतं त्यावेळी वाल्मिक कराडच्या संदर्भामध्ये धनंजय मुंडे म्हणाले होते की तो माझा म्हणजे समर्थक आहे आणि त्याचं समर्थन सुद्धा केलं होतं। बरोबर 5 दिवसानंतर म्हणजे 9 तारखेला घटना घडली आणि 12 तारखेच्या कार्यक्रमासाठी धनंजय मुंडे ज्यावेळी गोपीनाथ गडावर आले होते त्यावेळेस म्हटले होते की अशा गोष्टी अनेक ठिकाणी होत असतात, खून काही फक्त बीड जिल्ह्यामध्ये झाले नाहीये। आणि त्यानंतर रोष वाढत गेला। म्हणजे 15 तारखेला सगळ्या रोषानंतर धनंजय मुंडे यांना ज्यावेळेस मंत्रिपद देण्यात आलं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सर्वात जास्त विरोध करायला सुरुवात केली। त्यामध्ये अगदी सुरेश धस यांनी सुरुवातीला केला, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर त्यानंतर मोर्चाच वळवला आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे ज्यावेळी संतोष देशमुख यांच्या हत्येचा विषय पुढे येत होता त्यावेळी धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याची मागणी केली जात होती। आणि अशी मागणी होत असताना पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना प्रोटेक्ट केलं, सरकार म्हणून मुख्यमंत्र्यांनी केलं आणि एक गोष्ट सातत्याने सांगत गेले की जर धनंजय मुंडे यात दोषी नसतील तर त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाहीये। मात्र ज्यावेळी हे फोटो व्हायरल झाले त्यानंतर आपण बघतो की धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला, नुसता राजीनामा नाही मागितला तर आता अनेक लोक त्यांना यात आरोपी करा अशी मागणी करतायत। एक मात्र खरं आहे की यापूर्वी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्यासाठीच काम करायचा, तो स्वतः काम करताना जिल्ह्यामध्ये पाहिलेला आहे। विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनी सुद्धा हे अनेक वेळा सांगितलेलं आहे की वाल्मिक कराड हा माझा समर्थक आहे, तो माझ्यासोबत असतो आणि म्हणून ज्या वाल्मिक कराड हा जर या संतोष देशमुख हत्येचा कटामध्ये सहभागी असेल, सुदर्शन घुलेची गँग ऑपरेट जर स्वतः वाल्मिक कराड करत असतील आणि वाल्मिक कराड जर धनंजय मुंडे यांच्याशी कनेक्ट असतील तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल असाच त्यांच्यावरती सगळ्यांची मागणी होती। आणि बघतोय आपण की अखेर सरकारवरचा हा दबाव वाढला आणि अखेर आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला। यामिनी, अगदी गोविंद, धन्यवाद गोविंद या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।